विषय मराठी, इयत्ता 3, धडा 4, एकीचे बळ। तर आज आपण या धड्यात असलेले प्रश्नांची उत्तरं लिहिणार आहोत। तो आज हम ये पाठ में आए हुए प्रश्न के जवाब लिखने हैं। तर सगळ्यांनी मराठी पुस्तकातलं पान क्रमांक 22 ओपन करायचं आहे, उघडायचं आहे। सबको मराठी टेक्स्ट बुक में जो पेज नंबर 22 है वो ओपन करना है। तर बाळांनो, पहिला प्रश्न आहे मौखिक। मौखिक म्हणजे ओरल। तर ह्या ओरलमध्ये एकूण 4 प्रश्न विचारलेले आहेत। त्याची उत्तरं आपण ओरली देणार आहोत, कोणीही लिहिणार नाही। तो ये जो मौखिक के 4 प्रश्न है उसके जवाब हम ओरली ही देंगे, वो हम लिखेंगे नहीं। तर पहिला प्रश्न आहे, झाडावर कोण होते? पेड़ पे कौन था? तर उत्तर आहे, झाडावर पक्षी होते। पेड़ पे पंछी थे। दूसरा प्रश्न, पक्षी कसे उडत होते? कसे उडत होते हे पक्षी? थव्या थव्याने। तर उत्तर आहे, पक्षी थव्या थव्याने उडत होते। एकत्र उडत होते की नाही? मग एकत्र पक्ष्यांच्या समूहाला आपण काय म्हणतो? थवा। तर पक्षी थव्या थव्याने उडत होते। तिसरा प्रश्न आहे, कोणाला आनंद झाला? कोणाला आनंद झालेला आहे? पारध्याला। पारध्याला म्हणजे शिकारीला। पारध्याला आनंद झाला। कोणाला आश्चर्य वाटले? पारध्याला आश्चर्य वाटले। शिकारीला आश्चर्य वाटले की नाही? तर आता आपले तोंडी प्रश्नांची उत्तरं देऊन झालेली आहेत। तर आत्ता आपण लिहायला सुरुवात करणार आहोत आणि ते पण आपण मराठीच्या पुस्तकातच उत्तरं लिहायची आहे, कारण आपल्याला पुरेशी जागा दिलेली आहे उत्तरं लिहिण्यासाठी। तो यहाँ पे लिखा है लेखी राइटिंग, तो यहाँ से हम प्रश्न के जवाब मराठी टेक्स्ट बुक में ही लिखेंगे, क्योंकि यहाँ पे हमें जगह दी गई हुई है जवाब लिखने के लिए। तर सगळ्यांनी आता लिहायला सुरुवात करायची आहे। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। एक वाक्य में उत्तर लिखिए। पहिला प्रश्न आहे, पक्षी कुठे निघाले? कुठे निघाले पक्षी? पंछी कहाँ पे निकल गए? पक्षी दाणे टिपण्यासाठी निघाले। तो ये जो पंछी है वो दाने चुभने के लिए निकल गए। लिहा सगळ्यांनी उत्तर। सुंदर आणि स्वच्छ अक्षरात लिहायचं आहे। पक्षी दाणे टिपण्यासाठी निघाले आणि निघाले नंतर पूर्णविराम द्यायचा आहे, फुल स्टॉप। दुसरा प्रश्न, दाणे टिपण्यासाठी कोण खाली उतरले? दाने चुभने के लिए नीचे कौन आए हैं? तर दाणे टिपण्यासाठी पक्षी खाली उतरले। लिहा सगळ्यांनी। तिसरा प्रश्न, पारध्याने काय पाहिले? ये जो शिकारी था उसने क्या देखा? तर उत्तर आहे, पारध्याने पक्ष्यांना दाणे खाताना पाहिले। पंछियों को दाना चुभते हुए देखा है शिकारी ने। चौथा प्रश्न आहे, पक्ष्यांना का उडता येत नव्हते? उत्तर आहे, पक्ष्यांना उडता येत नव्हते कारण ते जाळ्यात अडकले होते, क्योंकि वो जाले में अटक गए थे, जाल में फंस गए थे, इसलिए ये पंछी उड़ नहीं पा रहे थे। लिहा सगळ्यांनी। पाचवा प्रश्न आहे, पारध्याला कशाचे आश्चर्य वाटले? कशाचे आश्चर्य वाटले? तर उत्तर आहे,
सगळे पक्षी मिळून जाळासह उडाले, ते पाहून पारध्याला आश्चर्य वाटले. ये जो सारे पंछी हैं वो मिलके जाली के साथ ही उड़ गए है की नाही. तर हे पाहून पारध्याला आश्चर्य वाटलेले आहे. लिहा सगळ्यांनी. तर आता आपली एका वाक्यात उत्तरं लिहून झालेली आहेत. आता आपण प्रश्न 2 पाहणार आहोत. तर सगळ्यांनी पान क्रमांक 23 पेज नंबर 23 ओपन करायचं आहे. प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. मतलब रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. फिल इन द ब्लँक्स. तर पहिलं वाक्य आहे, एका डॅश खूप पक्षी राहत होते. उत्तर आहे घनदाट अरण्यात. लिहा सगळ्यांनी. घनदाट अरण्यात. एका घनदाट अरण्यात खूप पक्षी राहत होते. उत्तर आपण लाल अक्षरामध्ये लिहिलेलं आहे, लाल रंगामध्ये लिहिलेलं आहे. दुसरं वाक्य आहे, एकदा ते डॅश टिपण्यासाठी निघाले. अगदी बरोबर. उत्तर आहे दाणे. एकदा ते दाणे टिपण्यासाठी निघाले. तिसरं वाक्य आहे, पारध्याला फार डॅश झाला. उत्तर आहे आनंद. पारध्याला फार आनंद झाला. चौथं वाक्य आहे, पक्ष्यांनी एक डॅश केली. उत्तर आहे अगदी बरोबर, पक्ष्यांनी एक युक्ती केली. पाचवं वाक्य आहे, परंतु सगळ्या पक्ष्यांनी मिळून डॅश केला. बरोबर, प्रयत्न केला. परंतु सगळ्या पक्ष्यांनी मिळून प्रयत्न केला. तर सगळ्यांनी या प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत. आता आपण प्रश्न क्रमांक 3 पाहणार आहोत. प्रश्न तिसरा, चूक की बरोबर ते लिहा. मतलब हमें लिखना है सही या गलत, ट्रू और फॉल्स. पहिलं वाक्य आहे, एकदा पक्षी पाणी पिण्यासाठी निघाले. सही या गलत? ये पंछी थे वो पानी पीने के लिए निकले थे. चूक, गलत. हे पक्षी कशासाठी गेलेले बाळांनो? ते दाणे टिपण्यासाठी गेलेले, दाणे खाण्यासाठी गेलेले की नाही. म्हणून हे वाक्य चूक आहे. तर लिहा सगळ्यांनी उत्तर. प्रत्येक वाक्याच्या समोर आपल्याला ओळ दिलेली आहे, तिथे हे उत्तर लिहायचं आहे चूक. दुसरं वाक्य आहे, पक्ष्यांचा थवा नदीत उतरला. ये जो पंछी थे वो नदी में उतर गए. सही या गलत? गलत. चूक. पक्षी कुठे उतरलेले आहेत? तर पक्षी दाणे टिपण्यासाठी खाली उतरलेले आहेत, जमिनीवर उतरलेले आहेत. म्हणून हे वाक्य चूक आहे. आता तिसरं वाक्य, एकटा पक्षी जाळे घेऊन उडू शकतो. अकेला पंछी जाली लेके उड़ सकता है. गलत. चूक. एकटा पक्षी जाळे घेऊन उडू शकत नाही, म्हणून हे वाक्य चूक आहे. चौथं वाक्य, एकीचे बळ महत्त्वाचे असते. चूक की बरोबर? अगदी बरोबर. उत्तर आहे बरोबर. एकीचे बळ महत्त्वाचे असते, हे अगदी बरोबर वाक्य आहे. आता ही उत्तरं लिहून झालेली आहेत सगळ्यांची. तर आपण प्रश्न चौथा पाहणार आहोत. समानार्थी शब्द लिहा. हमें समानार्थी शब्द लिखने हैं. तर पहिला शब्द आहे पक्षी. पक्षीचा समानार्थी शब्द आहे विहंग. लिहा सगळ्यांनी. दुसरा शब्द आहे खूप. खूप म्हणजे भरपूर.
प्रश्न 5 विरुद्धार्थी शब्द लिहा। हमें विलोम शब्द लिखने हैं। पहिला शब्द आहे आनंद। आनंदाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुःख। दुसरा शब्द आहे भरपूर। विरुद्धार्थी शब्द आहे थोडे। तिसरा शब्द आहे उभा। विरुद्धार्थी शब्द आहे आडवा। तो हमने विलोम शब्द लिख लिए हैं। आता प्रश्न 6 लिंग बदला। तर पहिला शब्द आहे पक्षी। पक्षी पक्षिण लिहा सगळ्यांनी। दुसरा शब्द आहे पारधी। पारधी पारधीण। पारधी पुल्लिंग म्हणजे मेल वर्जन, पारधीन स्त्रीलिंग म्हणजे फिमेल वर्जन। आता प्रश्न 7 वचन बदला। हमें वचन बदलना है। वचन बदलिए। पहिला शब्द आहे दाणा। एक असतो तो दाणा आणि एक पेक्षा जास्त असतात तर अनेक वचन आपण काय लिहिणार दाण्याचं? दाणे। लिहा सगळ्यांनी। दाणा दाणे। दुसरा शब्द आहे झाड। एक असतं ते झाड, एक पेक्षा अनेक असतात ती झाडे। लिहा सगळ्यांनी झाड झाडे। प्रश्न 8 इंग्रजीत अर्थ लिहा। तो अभी हमें ये मराठी वाले शब्दों के अंग्रेजी वाले मीनिंग लिखने हैं। पहिला शब्द आहे खूप। खूप म्हणजे अ लॉट। दुसरा शब्द आहे गोष्ट। गोष्ट म्हणजे इंग्रजीमध्ये आपण म्हणतो स्टोरी। आता प्रश्न 9 वाक्यात उपयोग करा। मतलब वाक्य में प्रयोग कीजिए। तर आता खाली जे शब्द दिलेले आहेत त्याचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे। आपल्याला वाक्य बनवायचं आहे, फ्रेम सेंटेन्स। तर पहिला शब्द आहे आश्चर्य। तर आपण वाक्य लिहिणार आहोत ताजमहाल हे जगातील एक आश्चर्य आहे। लिहा सगळ्यांनी स्वच्छ सुंदर अक्षरात। दुसरा शब्द आहे थवा। पक्ष्यांचा आकाशातील थवा खूप सुंदर दिसतो। इथपर्यंतचे प्रश्नांची उत्तरं आपण लिहिलेली आहेत पान क्रमांक 23 वरती। पेज नंबर 23 पे ये जो प्रश्न थे उसके जवाब हमने लिख लिए हैं। आता आपण उघडणार आहोत पान क्रमांक 24। पेज नंबर 24 ओपन करना है। तर वाक्यात उपयोग करायचा तिसरा शब्द पान क्रमांक 24 वर आहे, 24 पे है। तर तिसरा शब्द आहे आनंद। तर आपण वाक्य लिहिलेलं आहे सहलीला जाण्याचे समजताच मला खूप आनंद झाला।
आता आपण लिहिणार आहोत शेवटच्या प्रश्नाची उत्तरं. प्रश्न 10 जोड्या लावा म्हणजे मॅच द फॉलोइंग. तर लेफ्ट साईडला अ गट दिलेला आहे आणि राईट साईडला ब गट दिलेला आहे. ग्रुप ए लेफ्ट साईड, ग्रुप बी राईट साईड. तर आपण आता जोड्या लावायच्या आहेत. आपण समूहवाचक शब्द शिकलेलो आहोत ना बाळांनो, चतुर्बक्रे या धड्यातून, हो की नाही? तर तेच समूहवाचक शब्द आहेत, आपल्याला त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर ती उत्तरं आपण उत्तरे या कॉलममध्ये लिहिणार आहोत. तर पहिला शब्द आहे पक्ष्यांचा. पक्ष्यांचा काय असतो? अगदी बरोबर, थवा. लिहा सगळ्यांनी, पक्ष्यांचा थवा. दुसरा शब्द आहे मुलींचा. घोळका. अगदी बरोबर. तिसरा शब्द आहे फुलांचा. गुच्छ. अगदी बरोबर, फुलांचा गुच्छ. चौथा शब्द आहे द्राक्षांचा घड. आणि पाचवा शब्द आहे गायींचा कळप. तर आपण ही उत्तरं लिहिलेली आहेत. तर बाळांनो, एकीचे बळ या धड्यात असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण लिहून झालेलो आहोत. तर आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.